हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल इझी लर्न वरती स्वागत आहे तुमचं. आज मी सांगणार आहे कर्नाटका TET 2025. ओके, कर्नाटका TET 2025 चा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असतो. आम्ही क्वेश्चन पेपर घेतले आहे. ओल्ड क्वेश्चन पेपर आहे. आय डोंट नो कोणत्या वर्षाचा आहे पेपर. मी फक्त पेपर कसा असतो, पेपरचा पॅटर्न कसा असतो हे तुम्हाला समजून नीट सांगत आहे. जरी कोणी विद्यार्थी फर्स्ट टाइम देत आहेत त्यांना गोंधळ होऊ नये त्याच्यामुळे मी हे फर्स्ट पेपर घेतलेला आहे. अशी आपली बुकलेट असते. काहीही गोंधळ न करता पाहायचं इथं. हे पेपर आपला फर्स्ट पेपर आहे. आणखी याच्यावरती कोणताही पेपर नसतो. ठीक आहे, आपला बुकलेट आहे. तर इथे पहा तुमचा कोणता सब्जेक्ट आहे. कर्नाटकातील मराठी विद्यार्थी मराठीत पेपर देत आहेत किंवा कन्नडात तर देतच नाहीत. हो ना, कन्नडात देत नाहीत, मग मराठीत किंवा इंग्लिशमध्ये देतात. जास्त विद्यार्थी इंग्लिशमध्ये देतात, कारण मराठीत मी जेव्हा देत होते एक्झाम मी पण इंग्लिशमध्येच दिले आहे. पण एक सब्जेक्ट मराठी होताच माझा आणि मला माहिती नाही की मराठीत दिल्यानंतर त्याचे काय स्कोप आहेत किंवा आता कर्नाटकात तर खूप कमी शाळा झाल्यात मराठी मीडियमचे. त्याच्यामुळे मी मराठी प्रिफर नाही केलं. तुम्हाला जर मराठी इझी जात असेल तर तुम्ही मराठी घेऊ शकता. ओके, याच्यात काही हरकत नाही, पण मी माझे एक्सपिरियन्स सांगते. ओके, आता पहा, जर कुणाचा आता लँग्वेज फर्स्ट इथे पहा, फक्त इथेच आपला किती सब्जेक्ट आहेत आणि कुठे कोणत्या पेजवरती आपले क्वेश्चन पेपर आलेला आहे इथूनच आपण समजून घेऊया. ठीक आहे, मग इथे पहा पार्ट 1 मध्ये लँग्वेज फर्स्ट लँग्वेजच असते. ठीक आहे, इथं फर्स्ट लँग्वेज किती लँग्वेज मध्ये आहे पहा. कन्नडा, इंग्लिश, उर्दू, तमिळ, तेलुगू, मराठी, हिंदी आणि संस्कृत. तर कर्नाटकातील मराठी विद्यार्थ्यांचा फर्स्ट लँग्वेज मराठीच घेतील ना ते. ओके, तर आपल्या इथं मराठी आला आणि सेकंड लँग्वेज मध्ये ऑफकोर्स इंग्लिश तर कंपल्सरी आहेच. तर सेकंड मध्ये इंग्लिश. थर्ड मध्ये जर कोणी विद्यार्थी मराठीमधून CDP देत असतील, चाइल्डहुड डेव्हलपमेंट पेडागॉजी आपण याचा CDP म्हणतो, तर इथे तर या क्वेश्चन पेपर पेज नंबर 61 तर क्वेश्चन नंबर दिलेले आहेत 61 to 90 आणि पेज नंबर 124. ठीक आहे, फर्स्ट लँग्वेज झाला टिक घालून, सेकंड लँग्वेज झाला टिक घालून, मग डायरेक्ट कुठे यायचंय मराठी विद्यार्थ्याला इथे यायचंय. इथे या ठिकाणी CDP मराठी मधून ज्याला द्यायचा आहे तो इथे यायचा आहे. ठीक आहे, इथे क्वेश्चन पेपर आणि पेज नंबर मेन्शन आहेच ऑलरेडी. आणि तर याच्या खालीच जो CDP मराठी आहे ना त्याच्या खालीच ना मराठी मॅथमॅटिक्स सुद्धा असतो आणि मराठीत मॅथ्स CDP अँड आणि कोणता मॅथ्स अँड सायन्स, सॉरी सायन्स तर विसरूनच गेले. ठीक आहे, आता पाहूयात. तर मी इथे मराठी, मला तेवढं मराठीमधून सायन्स मी वाचली नाही. आय नो मराठी कॉन्सेप्ट, बट मी इंग्लिशच वाचत आहे, त्याच्यामुळं मी इथे CDP इंग्लिश एक्सप्लेन करणार आहे. अगोदर पाहूयात लँग्वेज सेकंड मराठी. ओके, लँग्वेज सेकंड मराठी पाहूयात. तर अशा टाईपचा तुमचा पेपर असतो. जर कोणी फर्स्ट टाइम देत असाल तर काहीही घाबरायची गरज नाही. खूप साध्या आणि सोपे पद्धतीने इथे मांडलेला आहे. जिथे जिथे तुमचं क्वेश्चन पेपर आहे किंवा तुमचं सब्जेक्ट आहे त्याच क्वेश्चन नंबरवर जायचं आणि त्याच पेज नंबरवरती डायरेक्ट जायचं, गोंधळ करून घ्यायचं नाही. ठीक आहे, आता इथं टायमिंग पहा किती आहे. 150 मार्क्स आहे आणि नो नेगेटिव्ह मार्क्स.
नो निगेटिव्ह मार्क्स. जर तुम्हाला येत नसेल तरी पण तुम्ही टिक घालून येऊ शकता. आणि टायमिंग पहा 2 to 4:30. ठीक आहे, इतका टाइम आहे आपल्याजवळ. ओके, तर आपण पाहूयात मराठी क्वेश्चन पेपर कसा असतो. तेव्हा अगोदर कर्नाटकात अगोदर कन्नडा भाषा आली आहे, फर्स्ट भाषा कन्नडा. ठीक आहे, अशा टाईपचा क्वेश्चन असतो. जर कोणी कन्नडा मीडियम असतील तर पाहून घ्या. कन्नडा मीडियम कशाला पाहिजे माझा व्हिडिओ, इथे मराठीमध्ये सांगत आहे ना, तर ते विद्यार्थी कशाला पाहिजे. ओके, हा कन्नडा पेपर आहे. नंतर इथं सर्व फर्स्ट लँग्वेजेस येत आहेत. लँग्वेज फर्स्ट इंग्लिश आला, आपल्याला लँग्वेज सेकंड पाहायची आहे. मी फक्त डेमो देत आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल कशा टाईपचा क्वेश्चन पेपर असतो किंवा बुकलेट कशी असते. राईट, तेलुगू, तमिळ. ओके, आपला क्वेश्चन पेपर ही फर्स्ट लँग्वेज मराठी आली. पहा, आपल्याला पाहायचं आहे. आय नो दी पेज नंबर. सो इथं पहा, पार्ट सेकंड भाषा सेकंड मराठी. ओके, मी आता मोठं करून घेते स्क्रीन थोडीशी जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके, तर इथे पहा एक उतारा दिलेला आहे. मी सजेस्ट करेन की तुम्ही अगोदर क्वेश्चन वाचून घ्या किंवा उतारा जर लहान असेल तर उतारा डायरेक्ट वाचून घ्या. मग एक एक क्वेश्चन वाचून एक पॅरा वाचायचा आणि क्वेश्चन 2-3 क्वेश्चन घ्यायचे. त्यातले एक पॅरामध्ये 2 किंवा 3 क्वेश्चन तर नक्की येऊन जाईल. तुम्ही असं नका करा की अगोदर उतारा वाचाल मग नंतर क्वेश्चन वाचाल, मग आणि एखादी क्वेश्चन न कळल्यास किंवा त्याचे आन्सर न लवकर भेटल्यास आपण परत त्या क्वेश्चन वाचून मग आणि परत उतारा वाचतो. त्याच्यात टायमिंग खूप वेस्ट होतं आणि आपल्याला पुढे गणित सॉल्व करायला, गणिताचे प्रॉब्लेम सॉल्व करायला खूप टाइम लागते. ठीक आहे, तर तुम्ही अगोदर क्वेश्चन वाचून घ्या किंवा उतारा लहान असेल तर उतारा अगोदर वाचा. फक्त क्वेश्चन मधले एक कीवर्ड शोधा की ते उतार्यात कुठे आहे. तर असं करून तुम्हाला सोपं जातील. उतारा वाचण्यासाठी टाइम थोडा लागेल. ठीक आहे, मी अगोदर हे उतारा वाचून घेतलेली आहे आणि की पॉइंट मी ते टिक घालून घेतलेली आहे. ठीक आहे, तर मी उतारा काही ओके उतारा वाचून घेऊयात आपण. उतार्यामध्ये इथे दिलेला आहे 31 to 38 क्वेश्चन. इतके क्वेश्चन या उतार्यामधून आलेले आहेत. सो उतारा वाचायला सुरुवात करा. ज्ञानामुळे जगातले काव्य नष्ट होते. वाव, वाट्य सेंटेन्स. बापरे, असं होऊ शकते का कधी. ज्ञानामुळे जगातले काव्य नष्ट होतात म्हणे. व्हेरी फास्ट. याचा अर्थ कल्पनेच्या साह्याने नवीन नवीन अघटित सौंदर्य पाहण्याची किंवा निर्माण करण्याची शक्ती म्हणजे जिला आपण नवोन्मेषशालिनी प्रज्ञा किंवा प्रतिमा म्हणतो, ती शक्ती नष्ट होते. तर बेसिकली इथे ना ज्ञानामुळे आपण नवनवीन काही विचार करण्याची क्षमता किंवा नवीन कल्पना करण्याची क्षमता, ती शक्ती नष्ट होते म्हणे. असा जरी केला तरी देखील हे म्हणणे खोटे आहे. राईट ना, हे म्हणणे खोटेच आहे. कारण आपल्या ज्ञानामुळे तर आपल्याला कल्पनाशक्ती येते, काहीही करण्याची आपल्यामध्ये आपल्या बुद्धी चालते किंवा बुद्धी चालते त्या दिशेने की कसं करायचं, काय करायचं कोणत्याही गोष्टीबाबत. ठीक आहे, तर हा तर सेंटेन्स खूपच गलत दिलेला आहे इथं. फर्स्ट सेंटेन्स मी असं सांगेन. ते इथे पहा, नवनिर्मिती याचा प्रथम साधा अर्थ घेऊया. आदिभौतिक शास्त्रे जसजशी वृद्धिंगत झाली तशी नवीन नवीन कितीतरी यंत्रे व सुखसोयीची साधने मनुष्याच्या कल्पनेने निर्माण झाली. राईट, हा खूप चांगला म्हणजे सेंटेन्स दिलेला आहे इथं. ठीक आहे, तशी नवीन नवीन कितीतरी यंत्रे सुखसोयीची आपल्याला आता पहा सुखसोयीची काय काय यंत्रे आहेत आपल्याजवळ.
जसं की मोबाईल झाला, आता मी लॅपटॉपवरून तुम्हाला क्लास घेते, लॅपटॉप झाला आणि गॅस झाला आणि टीव्ही झाली, हे सर्व. ओके, या सर्वांचा नुसता नामनिर्देश करायचा म्हटला तरी देखील पाने लागतील. या सर्वाबाबत लिहायचं म्हणजे बोलायचं म्हणजे कितीतरी पाने भरतील असं म्हणायचं. टेलीग्राफ, टेलिफोन, टाइपराइटर, फोटोग्राफ, विमाने, पांडुब्या, बोटी, हर तऱ्हेची औषधे, राईट, इंजेक्शन, शस्त्रक्रियेतील हर तऱ्हेची साधने व यंत्रे इत्यादी गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या आहेत. राईट, सर्वांनाच माहित आहे, बेसिक आहेत सर्व, आपल्या जीवनामध्ये आलेली वस्तू आहे ते सर्व. पण हर तऱ्हेच्या कारखान्यात, हर तऱ्हेच्या म्हणजे प्रत्येक, ओके, प्रत्येक म्हणजे प्रत्येक नाही, कोणत्याही टाईपच्या कारखान्यात, गिरण्यात वगैरे जी निरनिराळी यंत्रे आहेत व सुखसोयीची साधने मनुष्याने ज्ञानाच्या जोरावर शोधून काढली आहे. राईट, ओके, त्यांची बारीक शोध घेऊन विचार करू लागल्यावर मन थक्क होऊन जाते. अब्सोल्युटली राईट. आणि नवनिर्माण शक्ती ज्ञानामुळे कमी होते, हे म्हणणे किती फोल आहे याचा प्रत्यय येतो. आधी भौतिकशास्त्राचाच आधी विचार केला तर असे दिसून येते की त्याचा जितका खोल विचार करावा तितकी प्रतिभेला अधिक चालना मिळू लागते. आधी भौतिकशास्त्रातील इथर, इलेक्ट्रॉन्स, जीव वगैरेंच्या मूळ स्वरूप विषयी विवेचन किंवा विवरण करावयाचे म्हणजे नवनिर्मिती कुशल कल्पनाशक्तीवरच विसंबून राहावे लागते. या बाबतीत आदिभौतिकशास्त्रज्ञानाचे कल्पनाविलास व कविप्रभृती कलाकुशलांचे कल्पनाविलास यांचे फारच साम्य आढळून येते. ओके, आता पाहूयात क्वेश्चन कडे वळूयात. आता जर कोणाला फास्ट पाहायचं आहे तर तुम्ही स्किप करून सुद्धा पाहू शकता. असं नाही की माझ्यासोबत तुम्ही पण उतारा पहा, मी फक्त बेसिक सांगते की अशा टाईपचा उतारा आलेला आहे आणि यातून कसं आपल्याला क्वेश्चनचा आन्सर शोधायचा आहे. ठीक आहे, मी तर टाइम होता माझ्याकडे म्हणून मी वाचून दाखवले. जर तुमच्याकडे टाइम नसता, मी सध्या आता घरी बसून तुम्हाला एक क्लास घेते, त्याच्यामुळे माझ्याजवळ खूप टाइम आहे, त्याच्यामुळे मी उतारा वाचले. आता मी जर सपोज इन केस जर परीक्षाच्या सेंटरवरती बसले असते तर मी उतारा कदाचित नाही वाचली असती. ठीक आहे, इथे पहा, यामुळे जगातील काव्य नष्ट होते असे लेखकाला वाटते. हे या क्वेश्चनाचा आन्सर फर्स्ट लाईन मध्ये दिलेला आहे. ज्ञानामुळे जगातील काव्य नष्ट होते असे लेखकाला वाटते. ओके, तर आपला करेक्ट आन्सर इज ज्ञानामुळे. खालीलपैकी, आता क्वेश्चन सेकंड 32 क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या शास्त्राचा इथर व इलेक्ट्रॉनशी संबंध आहे? कोणत्या शास्त्रांचा म्हणे? तर इथं आपल्याजवळ आहे शास्त्र कोणतं? आदिभौतिकशास्त्र. तर आपला आन्सर झाला आदिभौतिकशास्त्र. प्रथम 33 क्वेश्चन, प्रथम कोणत्या शब्दाचा अर्थ घेऊ असे लेखकास वाटते? इथे पहा, नवनिर्मिती याचा प्रथम साधा अर्थ घेऊया. नवनिर्मिती, राईट आन्सर इज आवर नवनिर्मिती. नवोन्मेष, शालिनी, प्रज्ञा याला दुसरा शब्द हा आहे. तर मी तो वरती वाचली आहे, त्याच्यामुळे हा आन्सर आहे. प्रतिमा मी तुम्हाला देखील दाखवून देऊ की 34 प्रतिमा कुठं आहे. इथे पहा, किती हा शब्द आहे, हा प्रतिमा. ओके, आता वळूयात 35. इथे पहा काय म्हणते 35, निरनिराळी यंत्रे मनुष्याने यांच्या जोरावर होत आहे, वाटतं इथे आहे ना, आहेच. ठीक आहे, जोरावर शोधून काढली. तर कशाच्या जोरावर शोधून काढली? ज्ञानाच्या जोरावर शोधून काढली. कर्माच्या जोरावर काहीच होत नाही, प्रयत्नाच्या जोरावर काही होत नाही. जेवपर्यंत आपल्याजवळ ज्ञानच नाही तर किती प्रयत्न करून काय फायदा. ठीक आहे, 36
याचा जितका खोल विचार करावा तितकी प्रतिभेला अधिक चालना मिळते म्हणे. कशाचा विचार केला तर मिळते असं? ओके, मी शोधते आन्सर. इथे पाहिजे आहे, अधिभौतिक शास्त्रांचाच आधी विचार केला तर असे दिसून येईल त्याचा जितका खोल विचार करावा तितकी प्रतिभेला अधिक चालना मिळू लागते. तर कशाचा? अधिभौतिक शास्त्राचा. सॉरी. ओके, 37 पहा. लेखकाला कोणते चुकीचे आहे असे वाटते? तर आपल्या जवळ आन्सर आहे, ज्ञानामुळे कल्पनाशक्ती वाढते. राईट. लेखकाला चुकीचं वाटते पण हा राईट आहे सेंटेन्स. नवीन यंत्राचा शोध लावणे, नवनिर्मिती शक्ती ज्ञानामुळे कमी होते. लेखकाला हा चुकीचं वाटते. ठीक आहे. या उत्तरास योग्य शीर्षक हा एक इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही पुरा उतारा वाचलात, समजून घेतलात की काय सांगते उतार्यात, तर हा एक एक स्टोरी टाईप उतारा जे की आपण वरती आता पाहिलो. आणि एक खाली असते, हे पहा इथं एक काय म्हणतात कविता टाईप उतारा असतो. ठीक आहे, इथं कविता दिलेला आहे आणि वरती स्टोरी टाईप दिलेला आहे. त्याच्यामुळे 2 क्वेश्चन येतात आणि तुम्हाला समजून एक शीर्षकाचा एक क्वेश्चन दिलेला असतो आणि तो अटेम्प्ट करायचा. ठीक आहे. तर आपण वरती उतारा वाचलाय, त्याच्यामुळे काव्य, तंत्रज्ञान, कवी प्रवृत्ती, नवनिर्माण शक्ती. तर आपला आन्सर आहे नवनिर्माण शक्ती. आता पहा, आहे कविता. ठीक आहे. नदीबाई माये माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. नदीबाई आई माझी निळे निळे पाणी, मंद लहरीत गाते ममतेची गाणी. नदी माया जलसारा तान्हेला ना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. शेतमुळे मायेमुळे येते बहरास, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास. श्रावणात आषाढात येतो तिला पूर, पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर. माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, थांबल्याला पराजय जय चाल त्याला. वाव, काय सेंटेन्स आहे पहा. थांबलेला पराजय आणि जो चालत राहील, जो सतत आपली म्हणजे काय म्हणूयात आता, जो सतत काम करते, काम इन सेन्स की जो सतत आपल्या गोलवरती फोकस करतोय, तो त्याला तर एक दिवस विजय प्राप्त होतेच. आणि जो थकून आता मी एकदा नापास झाले, मग नंतर कशाला एक्झाम द्यायचा असं जर विचार करून बसला तर तो कधी म्हणजे ते कधी विजयच होत नाही ना. ओके, तर 39 क्वेश्चन पाहूयात. नदी यांच्या मायेपोटी भूमीवर आली आहे. नदी कोणाच्या मायेपोटी? यांच्या म्हणजे कोणाच्या मायेपोटी? लेकरांच्या मायेपोटी. इथे पहा, इथे लेकरांच्या आहे. वरील कवितेतून नदीने आपल्याला कोणता संदेश दिला आहे? लास्टला इथे लास्ट सेंटेन्स मी वाव म्हणले ना, त्याच्या इथे पहा, थांबल्याला पराजय आणि चालत्याला जय विजय. ठीक आहे, तर थांबला तो संपला, हा आपला आन्सर आहे. खालीलपैकी कोणते काम नदी करीत नाही? नदी करीत नाही, करीत नाही क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, तर थोडं सांभाळून वाचायचं आहे. शेती पिकविण्यास मदत करते, हो करते. सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देते, हो. भेदभाव मानते का नदी? नाही ना, त्याच्यामुळे हा आन्सर आहे. इथे या दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रवास करते, हो. नदींचे घर येथे आहे, नदींचे घर डोंगरात आहे. इथे विजय कोणाचा होतो? पुढे पुढे जाणाऱ्यांचा विजय होतो. कवितेत नदीच्या कोणत्या गुणांचे वर्णन आले आहे?
आप पराभाव, समानता, ममता आणि औदार्य. समानता. ओके. या कवितेला योग्य शीर्षक हे आहे. नदीला नदीचं नाव खूपदा आले त्याच्यामुळे नदी. एडवर्ड थॉर्नडिक हा एक CDP मधला क्वेश्चन आहे, म्हणजे चाइल्डहुड डेव्हलपमेंट पेडागॉजीतला क्वेश्चन आहे. तर तुम्ही थोडं लक्ष देऊन वाचा. आता संपले आपले, फक्त इथपर्यंतच होते जे रिलेटेड कविताच्या रिलेटेड इथपर्यंतच क्वेश्चन होते. आता मराठी CDP आली आहे. मराठी CDP राईट. आता पहा, एडवर्ड थॉर्नडिक खालीलपैकी कोणत्या देशातील होता म्हणे. तर रशिया, अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स. तर याचा आन्सर आहे अमेरिका. तुम्ही गुगल करून सुद्धा पाहू शकता. माझंच आन्सर राईट आहे, मी असं नाही म्हणणार, पण हाच आन्सर राईट आहे. ओके. बंडखोर वृत्ती व आक्रमकता कालावधी दिसते. बंडखोर म्हणजे आता मराठी शब्द आहे, सगळ्यांना माहीतच असणार बंडखोर म्हणजे काय. मी काही एक्सप्लेन नाही करणार, तरी पण इन शॉर्ट सांगते. जर कोणी आय थिंक असं म्हणणं, म्हणजे कोणी चोर वगैरे, कोणी लूटमार, कोणी कुणाला मारायचं, कोणी कुणाला फसवायचं, असं जे करतात हे कोणत्या वयात येते, दिसून येते असं म्हणायचं आहे क्वेश्चन मध्ये. तर इथे आहे किती वृत्ती आहे तिथे. कुमारावस्था केव्हा येते, 13 to 19 इयर. प्रौढावस्था 20 to 60 इयर. बाल्यावस्था 12 इयर. आणि शैशवावस्था म्हणजे इन्फॅन्सी म्हणजे 0 to 2, किंवा आपण फक्त 2च नाही, जे लहान बाळ असतात, ठीक आहे, जे पूर्णपणे डिपेंडेंट असतात आपल्या आई वडील वरती. डिपेंडेंट ऑन पॅरेंट्स. ओके, असं म्हणायला काही चूक नाही. ओके, तर हा तर नाही राहू शकत. ओके, तर आन्सर करेक्ट आहे. कोणी म्हातारा झालं तर कोणी चोरी करायला जाईल का? मे बी होऊ शकतो रेअर केसमध्ये, पण इन रेअर केस. ओके, बाल्यावस्थामध्ये तर जाणारच नाही कोणी. फक्त इथे चोरी झपाटे करणारे इथे येतात या कुमारावस्थामध्ये. ठीक आहे, आपला आन्सर फर्स्ट ऑप्शन. अल्बर्ट बांडुराने खालीलपैकी कोणती अध्ययन उत्पत्ती मांडली. ओके, फक्त मराठीमध्ये अध्ययन, अध्यापन असे खूप शब्द आहेत बाबा. अध्ययन उत्पत्ती मांडली. तर मी सांगू इच्छिते मराठीमध्ये किंवा CDP इन होल लँग्वेज. ओके, फक्त असे ते शास्त्रज्ञ सांगतात की जे आपण कृती करतो, जे काही काम करतो, जे काही आपण इन बेसिक सर्वच, म्हणजे आपण काहीही करो, मेकअप करो किंवा काही कोणतेही काम करो, हे कुठून येतं, आपण शिकत नाही म्हणे. ते कोणाचे तरी पाहून, कोणी करतायत ते पाहून आपण शिकतो, असं या अल्बर्ट बांडुराने आपली एक म्हणजे उत्पत्ती मांडली. म्हणजे एक स्टेटमेंट आहे, एक रिसर्च केलाय त्याने की एक माणूस दुसऱ्या माणसाला निरीक्षण करूनच शिकतो. ठीक आहे, तर हा आन्सर आपला आहे. ठीक आहे, शाळेतील आता बघूयात 49. शाळेतील कोणत्या बाबींचा बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. शिक्षक, क्रीडांगण, सहशालेय उपक्रम आणि वरील सर्व. तर राईट आन्सर वरील सर्व. सर्वसामान्य, आता 50 पाहूयात. सर्वसामान्य मुलापेक्षा वेगळ्या शैक्षणिक गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाला काय म्हणून ओळखले जातात? ओके, सर्वसामान्य मुलापेक्षा वेगळ्या
शैक्षणिक गरजा असणाऱ्या, म्हणजे इथं काय म्हणायचं आहे, अपंग आपल्या एखाद्या क्लासमध्ये अपंग विद्यार्थी सुद्धा असू शकतो, लुळापांगडा देखील असू शकतो, मागासलेला म्हणजे येस काय म्हणतात त्याला, सॉरी, लोअर कास्ट हे मागासलेल्यांचे शिक्षण म्हणजे तोच इन केस तोच त्या प्रमाणातच येतात राईट. तर फक्त आपल्याजवळ हा एक पॉझिटिव्ह आणि एक महत्त्वाचं सांगते मी, हा आन्सर आहे आपला इम्पॉर्टंट नोट. जेव्हा केव्हाही CDPचे आन्सर सॉल्व करीत असता तेव्हा फक्त CDPच्या फक्त पॉझिटिव्ह वेनं ऑप्शन पाहायचे असतात. पॉझिटिव्ह ऑप्शनच राईट म्हणजे इन असं म्हणूयात, जास्तीत जास्त क्वेश्चन मध्ये फक्त पॉझिटिव्ह आन्सरच असतात. ठीक आहे, निगेटिव्ह आन्सर राहू शकत नाहीत. पॉझिटिव्ह ऑप्शन पाहायचा आणि एखादी तुम्हाला माहित नसेल तरी पॉझिटिव्हच आन्सर घालून यायचं. विकासाचा अविभाज्य घटक खालीलपैकी कोणता आहे? विकास. ओके, विकास आणि वाढ. विकास कशामुळे होतो? विकास बुद्धीमुळे होतं ना. ओके, बुद्धिमत्ता. अभ्यासक्रमातील 52 क्वेश्चन. अभ्यासक्रमातील विषयाचे उत्तम पाठ्यपुस्तक खालीलपैकी कोणाकडून लिहिले जावे? पालकाकडून आपली पुस्तक लिहितात का? नाही ना. मुख्याध्यापक म्हणजे प्रिन्सिपल लिहितो का पुस्तक? नाही ना. शिक्षक लिहितात का पुस्तक? नाही. तर अनुभवी तज्ञ शिक्षक. ओके, आन्सर. मराठी भाषेत 53rd. मराठी भाषेत काही शब्द संस्कृत मधून जसेच्या तसे आले आहेत. त्या शब्दांना किंवा त्या शब्दांना हे शब्द म्हणतात. कानडी शब्द तर नाही, पोर्तुगीज तर नाहीच. आता राहिलं तद्भव आणि तत्सम. तर तत्सम कशाला म्हणतात आणि तद्भव कशा म्हणतात? इन केस जर माहित असेल तर ठीक आहे, जर नसेल तर आता काय करणार, हे कानडी आणि पोर्तुगीज तर घालायचं नाही. तुम्ही तद्भव आणि तत्सम दोन्हीतून एक घालून यायचं. इन केस जर क्वेश्चन आला तर ठीक आहे. तर आता मी सांगते तद्भव म्हणजे काय आणि तत्सम म्हणजे काय. तत्सम म्हणजे तत्सम याचा आन्सर आहे तत्सम. ओके, आन्सर आहे तत्सम. तत्सम कशाला म्हणतात? मराठी भाषेत काही शब्द आता काय म्हणतात जसेच्या तसे. तत्सम म्हणजे जसेच्या तसे. जसेच्या तसे याला तत्सम म्हणतात. ओके, आणि थोडाफार जे बदल करून येतात, थोडाफार संस्कृत मधून थोडाफार जे बदल करून येतात ना, थोडाफार बदल त्याला तद्भव म्हणतात. ओके, ते पहा 44. जर तुम्हाला माझ्या आन्सर वरती काही डाऊट येत असेल तर तुम्ही सिंपली गुगल वरती सर्च करून पाहू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. आता पाहूयात 54. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. एक शब्द ओळखा. शेतातून जाणारी अरुंद वाट. आय एम रिअली सॉरी, मला याचा उत्तर माहिती नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. ओके, अरुंद वाट, शेतातून जाणारी अरुंद वाट. महामार्ग तर नाही. हमरस्ता, पानंद, पायखुणा. मला वाटते पानंद आणि पायखुणा मधून एक हमरस्ता, दोन्हीतून एक असणार आन्सर. ठीक आहे,
आता हे वाचूयात. 55 खालील सामासिक शब्दात कर्मधारयांचे उदाहरण कोणते? अज्ञान, तांबड माती, राजपुत्र, तोंडपाठ. कर्मधारय समास म्हणजे इथे मी लिहून घेतलेली आहे. कर्मधारय समास म्हणजे विशेषण एका शब्दामध्ये एकच शब्द ओके हे दोन्ही पण येतात. लाईक विशेषण आणि नाम, नाम आणि विशेषण नाम इथं प्लस ओके, हे दोन्ही पण दिसून येतात. त्याला आपण कर्मधारय समास असे म्हणतो. ठीक आहे. आता पहा अज्ञान. इथे काहीतरी विशेषण आहे का? तांबड माती. तांबड माती इथं पहा, माती तर आहे नाव. ठीक आहे. तांबड काय मातीबद्दल जास्त माहिती देते, राईट. तर इथे हे विशेषण, तर आन्सर आहे आपला तांबड माती. आता पहा, जर कुणाला मराठी घ्यायचंच आहे फर्स्ट किंवा सेकंड लँग्वेज आणि घेतातच कर्नाटकातील मराठी विद्यार्थी, पण असं नाही की मराठी घेऊन सुद्धा कित्येक जणाला टॉप किती 30 आउट ऑफ 30 आन्सर येऊ शकत नाहीत. मी त्यांना काही ग्रामरमध्ये खूप प्रॉब्लेम असतो किंवा आता 10वी पर्यंत वाचलेले काही विद्यार्थी पुढे जाऊन ग्रामर वाचत नाहीत. असे खूप जास्त विद्यार्थी आहेत ज्यांना मराठीचा ग्रामर जमतही नाही, तरी पण मराठी लँग्वेज घेतात ते. ओके. तर मी असं सांगेन, मराठीमध्ये काही असं डेफिनेट क्वेश्चन येण्यासारखे काही टॉपिक आहेत, जसे की हा आलेला आहे पुढील गणना. आणि मी सांगते मराठी एक 2-3 मार्कासाठी किंवा 5 जास्तीत जास्त 5 मार्क जरी धरून घेतला आपण, 5 मार्कासाठी मराठी ग्रामर वाचायचं सोडून देणं हे खूप इझी गोष्ट आहे. आणि मी तर सांगेन की सोडूनच द्या, कारण 5 मार्कासाठी इतकं होल ग्रामर यादही ठेवू शकत नाही आपण. आणि ठीक आहे, तुम्ही ज्याला येत नाही ते ठीक आहे, तुम्ही वाचू नका, फक्त मी जे सांगते टॉपिक ते वाचून घ्या. त्याच्यातून 1-2 तरी क्वेश्चन येतातच. ओके. इथे पहा, इथे काय सांगितले, पुढील गणवृत्ताचे गण या वृत्ताचे आहे त, भ, ज, ज, ग, ग. तर हा आहे अक्षर गणवृत्ताचे प्रकार. पृथ्वी, भुजंग प्रयात, वसंत तिलिका, मंदाक्रांता, हे कशाचे प्रकार आहेत? टाइप्स ऑफ अक्षर गणवृत्त. इथे लिहायला जागा नाहीये, राईट, मी ते लिहून देते खाली. ओके. मी अगोदर सांगते अक्षर गणवृत्ताचे 7 प्रकार आहेत. तर ओके, मी इथे सांगते, 1-2 वरती लिहिते आणि 1-2 खाली. अक्षर गणवृत्ताचे 7 प्रकार. ओके. तर इथे आपण इन शॉर्ट, जर तुम्हाला आठवण जात असेल, तुम्ही याद नाही करू शकाल, म्हणजे इन शॉर्ट मी असं एक ट्रिक सांगते. 4 भाऊ. ओके. ट्रिक, 4 भाऊ आणि 3 बहिणी. आता तरी एक भाऊ 1 बहिणीच असतात, पण जेव्हा आपले आई वडील ते खूप आहेत. ठीक आहे. आपल्या आई वडिलाचे बहीण भाऊ 4-5 तर आहेतच ना, तर त्यांच्यावरून तुम्ही हे ट्रिक याद करून घ्या. ठीक आहे. 4 भाऊ कोण कोण पाहूयात आता. 4 भाऊ, मोठा भाऊ भुजंग,
भुजंग पर्यात. याचे गण लिहिते मी. ओके. सेकंड भाऊ वसंत आहे. भुजंग मोठा भाऊ आहे. सेकंड भाऊ वसंत तिलिका. याचे सुद्धा गण पुढे लिहिते. आता पहा थर्ड भाऊ कोणता आला? शार्दूल. हा शार्दूल आहे. शार्दूल विक्रीडित. याच्या पुढे लिहिते. आता फर्स्ट मध्ये ना कसं आहे, तीन भाऊ आणि 3 बहिणी, नंतर ना एक छोटा भाऊ. ठीक आहे. तर आता 3 बहिणीचे नाव लिहूयात. मंदा, क्रांता. 3 बहिणीचे नाव एकच वरती. ठीक आहे. कारण एका बहिणीला जे पाहिजे ते दुसऱ्या बहिणीला पण पाहिजे, त्याच्यामुळे 3 बहिणीचे नाव म वरतीच आहेत. मालिनी, आणि 6वा मंदारमाला. माझी हँडरायटिंग इतकी पण छान नाहीये. गणा. ओके. सातवा आहे पृथ्वी. इथे पाहूयात भुजंग पर्यात. इथे इन शॉर्ट ट्रिक आहे एक. भुजंग पर्यात म्हणजे याच्यात य आलेला आहे. काय? य आलेला आहे, त्याच्यामुळे 4 बार य. ठीक आहे. य, य, य. आणि इथे पहा वसंत तिलिका. इथे काय आलेला आहे? त. वसंत त आलेला आहे, त्याच्यामुळे आपलं गण सुरू होणार आहे त. त भ ज ज ज ग ग. राईट. आता याची पाहूयात शार्दूलचे. शार्दूल इथं स वरती आता स आणि श वरती जोडते आहेत ना, त्याच्यामुळं मस जस तत ग ग. मस जस त ग. आता पाहूयात मंदाक्रांता गण. म भ. आता मंदाचे म वरती. ठीक आहे. मंदाचे म वरती म भ त ग ग. मालिनीचं खूप सोपं आहे, कारण मालिनीचा आपण म पण घेऊ आणि न पण घेऊ. मालिनी पहा न न म य य. मालिनी न न म य य. मंदारमालाचं पहा. मंदारमालाचं काही नाही. मंदारमालाला फक्त 7 बार त द्या आणि 1 बार ग द्या. 7 पॉवर 7 ओके. त 7 बार लिहा आणि 1 बार ग. हे सगळ्यात लहान आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याला थोडं जास्त लागतं, त्याच्यामुळे आपण असं याद ठेवून घेऊयात. त 7 वेळेस आणि ग 1 बारी. आता पृथ्वी लहान आहे,
त्याच्यामुळे हे काय मागते बाबा आता आपल्या जवळ, जसं जसं याला ग, जसं जसं य ल ग. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये कोणतं कर्णवृत्त विचारलेलं आहे पाहूयात. इथे पहा, त भ ज ज ग ग, राईट. तर इथे त भ ज ज ग कुठं आहे? वसंत तिलिकामध्ये. तर आपला आन्सर झाला वसंत तिलिका. तर इथे पहा, इथे सजातीय स्वरांची जोडी. आपल्याला असं नाही की पुरा CDP मराठी सोडून द्यायचा आहे, असे इतके पण हार्ड क्वेश्चन नाही आहेत. ग्रामर म्हणजे फुल ग्रामर ही नाही आहेत, आणि ग्रामर येतात पण आपण कधी ना कधी पहिले वाचलेला असतो, त्याच्यामुळे 1-2 क्वेश्चन आपल्याला येऊन जाईल, पण तुम्ही सोडू नका, टिक घालूनच यायचं आहे. इथे पहा, सजातीय स्वरांची अ आणि ई नाही ना, त्याच्यात अ येतो आणि ई मध्ये ईच येतो. आ उ नाही, आ ई नाही, ई दोन्ही मध्ये ई असं तुम्ही म्हणत बा, ई, त्याच्यामुळं आपला आन्सर ई. इथे पहा 58, मला टाचण्या आणून द्या. या वाक्यातील टाचण्या हे वचन ओळखा. टाचण्या किती आहेत? 1 आहे का, 2 आहे का, 3 आहे का, किती आहेत? तर अनेक वचन आहेत. वाचत नाही, हे उभय वचन आणि एकवचन. एकवचन तर नाहीच. इथे आन्सर आपला अनेक वचन. इथे पहा, इथे पहा 59, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. याला कोणते अवयव असे म्हणतात? याला क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. आई सारखी आईच. अलंकार ओळखा. तर इथे आहे आन्सर आपला करेक्ट, अन्वय. ठीक आहे. तर हा झाला तुमचा मराठीचा पेपर, आणि ठीक आहे, इतकं पण हार्ड नव्हता क्वेश्चन पेपर, इझीच होता. हा एक स्कोर पेपर आहे. जर या पेपरमध्ये जर 25+ जर मिळाले, ओके, हा खूप गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, राईट. आणि जर याच्यात जर तुम्ही टॉप केलात, मराठीमध्ये जर तुम्ही टॉप केला, तर आणि दुसऱ्या कोणत्या तुमच्या वीक सब्जेक्टमध्ये तुम्ही जर इन केस 15 घेतलात किंवा 18 घेतलात, जवळपास 18 घेतलात, तरी पण कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. ओके, ऑल दी बेस्ट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके. तुमचे कोणी मराठी विद्यार्थी, मराठी ॲस्पायरंट, कोणी कर्नाटकातील मराठी विद्यार्थी, आणि जर तुम्ही कोणी परीक्षा देत असाल मराठीमध्ये, नक्की कमेंट करा. जर काही समजलं नसेल तरी पण कमेंट करा. जर कळालं असेल तरी पण कमेंट करा. मला कळेल की माझं तुम्हाला कळते का नाही. ओके, माझं शिकवणं तुम्हाला कळते का नाही. कमेंट आणि सबस्क्राईब. ऑल दी बेस्ट.